खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही. गुंडगिरीच्या तिवसडीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं. काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली, खूप वाईट. आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून, मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकच आरोपी ती वेगळे नाहीये.